रस्त्याचे दायित्व आहे तुमच्याकडे। आता प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आता पण 3-4 कोटी रुपये मंजूर करून घेतले तरी पण आता पण ऑप्शन होते। मला वेळ होऊन 1 महिना झाला, 1-2-1.5 महिना, ते 1.5 महिन्यामध्ये समजून इतकं प्रामाणिकपणे खड्डे भरले, रोजचे माझे चालू साहेब। पण नाही ना, प्रॉब्लेम समजून घ्या। परवाच्या दिवशी मी रोज वसई बघणे, बरोबर आहे, मला माहिती आहे काय वाईट परिस्थिती आहे त्या रोडची। आपल्याला पावसाळा येतो हे आधी का नाही कळत, आपल्याला मे मध्ये का नाही कळत, एप्रिल मध्ये का नाही कळत, दरवर्षीची तिथली परिस्थिती आहे, बरोबर आहे। एप्रिल मध्ये का नाही आपल्याला जाग येते की तिथे काहीतरी कॉन्क्रीट करायला पाहिजे की जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कारण हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे तिथला। पावसाळ्याच्या अगोदर 1.5 महिना तो रस्ता बंद केलेला, एक लाईन सोडायची, एक लाईन तेव्हा पण त्याच्यावर 16-17 कोटी खर्च पण केला त्याच्यावर। 2 महिन्यापूर्वी गोष्ट आहे। तिच्यावर कसं जर का जो घाटाचा रस्ता आहे त्याच्यावर आपण IIT वाल्यांकडनं हे करून घेतलं, मायक्रो सर्फेसिंग करून घेतलं। तुम्ही मायक्रो सर्फेसिंग बोलताय, गेल्या 6 महिन्यामध्ये 17 माणसं मेली आहेत, 17 माणसं। बरं, ती माणसं प्रत्येकाच्या घरातला एक तो कमवता माणूस होता, 17 घरं बरबाद झाली आहेत। आपलं मार्केट गेलो आता आपण तुमचं सर्व्हिसिंग काय कामाचं? 5-5 कोटी रुपये तुम्ही खड्ड्यांसाठी मंजूर करून घेता, खड्डे तर जातच नाहीये। सर खड्डे भरणे, तुम्हाला सांगतो खड्डे भरणं हे तुमचं काम नाहीये PWDचं। दरवर्षी खड्डेच भरले जातात, आम्हाला काही कॉन्क्रीट करून देणारच सर मी तिथे। वन खातेवाल्यांनी करून दिलं, कोणाला? आपल्या PWD 9 कोटीचं काम होतं आपल्याला कुठं आपल्याच्या खात्यामध्ये। कॉन्क्रीटचं काम वन खात्याने त्यांना परमिशन दिली, त्यामुळे ते काम तसंच पेंडिंग पडलेलं आहे। अरे हो, पण यात तुम्ही सरकारची मदत घ्या ना। PWD आपण तिकडे प्रस्ताव पाठवला, वन खात्याला, म्हणजे जी मला माहिती होती। आता मी पण तिथे इथं आता पावसाळ्यात जॉईन झाल्याने मी पण गेलो, तिथं सुद्धा त्यांनी आपल्याला काम करते। याला पण सांगा घाटातला विषय, पण त्याच्या अगोदरचं काय? आता त्याच्या घाटातला विषय समजू शकतो, तो वन खात्यामध्ये येतो, अगोदरच्या काय रस्त्यांचं प्रॉब्लेम आहे। किंवा काही PWD रस्ता आहे, पण आमचा PWD रस्ता फक्त काम करा, जाहीर करा की हा PWD आहे। आम्हाला कसं समजणार कुठला काय रस्ता आहे? साहेब, यांनी दोन लेन दिल्या MMRDA ला, 1 लेन वापरते, 1 लेन मर्जर मध्ये गेलाय ना ते। मर्जी आता आलंच नाही, आपण 14 किलोमीटर लांबी आपल्या PWD याला ही लांबी जी आहे आपण मीरा बांधली होती, ही उद्या लांबीमध्ये बाकीचं MMRDA मर्जी करते का? त्यामुळे काय होतं की असं वाटतं सामान्य लोकांचा काय विषय असेल, मेट्रो आहे, मेट्रो 1 लाईन घेते दोन्ही बाजूची, 1 लाईन MMRDA घेते, त्याच्यामध्ये एक तर लेन चांगला ठेवा, माणसांकडे ऍम्ब्युलन्स जायला इमर्जन्सी मध्ये तेवढं तर अपेक्षित होतं सामाजिक मानकांकडून। फक्त आपला तुमचा एक चांगला कार्यकर्ता कोणी आमच्या समोर 2 जे आम्ही बोलत की दादा 4 लोक एक काम करा, चलता उद्या किती वाजता येऊ? मी स्वतः चालेल, कधी पण किती वाजता उद्या तुम्ही सांगा, कधी पण आपण एक काम करूया सर, MMRDA नंतर TMC चे आपले काय नाव संजय कदम साहेब, आम्ही ते MMRDA मर्जिंगचे, मेट्रोचे आणि आम्ही आपण 4 जण जाऊ आणि जिथं आमचं असेल आम्ही ते काम करतो, बाकीचं तुमचं काम आपण त्यांना। साहेब, हे प्रॉब्लेम हाच आहे ना, एक तर महानगरपालिकेकडे गेला तर महानगरपालिका घेईल, महानगरपालिका म्हणते तुम्हाला तुम्ही रस्ते बनवून द्या, त्याच्यानंतर आम्ही घेऊ। ही महानगरपालिकेची भूमिका आहे। मागच्या वेळेला आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची एक स्टेटमेंट आहे की कुठलं खातं कोणी बघू नका, काम करायचं, जिथे खड्डे पडले, जिथे रस्ता खराब आहे तिथे काम करा। तुम्ही त्यांच्या स्टेटमेंटला मानत नाही असं तुमचं मत आहे का? आणि असं कसं तुम्ही मला सांगताय मी हा करीन, तो करीन, तो करीन, त्याला काय करणार? त्यांची कामं ते करतात, आम्ही आमचं काम आम्ही करतो, पण त्यांनी होत नाहीये ना। तो रस्ता तुम्ही बघा, तो घोडबंदरला त्या पार फाउंटनच्या फूटपर्यंत ट्रॅफिक जाते। सर आता रावसाहेब विचार, आम्ही सर 2 एजन्सी चालू आमच्या सर, रातपाट आम्ही काम करतोय। उलट यावेळेस पावसाळ्यात म्हणजे पहिले दिवस सोडून घ्या, जसं मी जॉईन झालो तेव्हापासून काम करतोय आपण।
पण आता तुम्ही म्हणताय उद्या आपण एक मीटिंग म्हणजे सोबत जाऊ, 4 जणांना घेऊन जाऊ आणि आम्ही पण करू, ते पण करतात आहे, पण तरी बघून घेऊ आपण. तुम्ही उत्तर देताय, ठीक आहे. उद्या किती वाजता? उद्या 11 वाजता. 17 जण मेली आहेत साहेब. 17 जण या तुमच्या सगळ्या कायद्यामध्ये गेल्या 6 महिन्यात बाईक मलाही वाईट वाटतं ते, पण आता मी कदम साहेब आपले त्यांच्या जीवाची किंमत नाहीये का? काय त्यांच्याशी आपण हे करून जाऊन फिरवून उद्या 11 वाजता. आपला नंबर घेऊन ठेवा, म्हणजे त्यांचं फक्त टायमिंग. सर, गेल्या हप्त्यापूर्वी देखील गायमुख घाटामध्ये एका तरुणीचा जे आहे या खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झालेला आहे. 22 वर्षीय तरुणी होती जी बोरिवलीवरनं ठाण्याच्या दिशेने होती आणि घाटातनं उतरताना तिचा हा मृत्यू झालेला आहे खड्ड्यांमुळे. मला असं वाटतं की त्या मुलीच्या मृत्यू जो काही झाला त्याच्यानंतरच आम्ही या सगळ्या आंदोलनाला समोर यायचं ठरवलं होतं. कारण अनेक मागच्या 6 महिन्यात जवळजवळ 16 ते 17 लोकांचा जीव त्या घोडबंदर घाटात गेलेला आहे. आपल्याकडे राजकीय नेते मोठे मोठे आश्वासनं देतात, पण होत काही नाही. तुम्ही जर त्या घोडबंदर रोडला गेलात तर तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतात. आणि आम्ही ठाण्यात राहतो, ठाण्यात जाऊन जर ही आमची परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की मग आम्ही करायचं काय? रोज रात्री जर वसईवरनं किंवा मीरा भाईंदरवरनं जर ठाण्यात यायचं असेल तर 2-2.5 तास लागतात. जीव मुठीत घेऊन यावा लागतो, कारण आजूबाजूला मोठमोठे कंटेनर उभे असतात, बरोबर आहे. त्यात त्यांचे रस्ते खराब. आणि आजची गोष्ट नाही, वर्षोनवर्ष चालू आहे. आमचे राजकीय नेते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, त्याच्या पुढे काही जात नाही. आता मला तर खरं प्रताप सरनाईकांना विचारायचं, प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघातली गोष्ट आहे. आणि आज नाही ते आमदार झालेत ना, मागची 10-15 वर्ष तेच आमदार आहे. सो एवढ्या वर्षानंतर जर घोडबंदर घाटातली घटना सुटणार नसेल तर आम्ही दात कोणाकडे मागायचे? आता ते मंत्री आहेत, त्यांच्याच पक्षाचे 4 मंत्री शहरात राहतात आणि 6 मंत्री जिल्ह्यात आहेत, तरी सुद्धा आमची ही परिस्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्या सगळं त्यांच्याकडे असताना तर घाट होणार नसेल. तुम्ही आम्हाला पर्यायी तो ब्रिज घाटात मग काढताय, पण जुना जो रस्ता आहे, मूळ रस्ता आहे, त्याच्यावर रोज लोक मरतात. त्याच्याकडे जर कोणाचं लक्ष नसेल तर मला वाटतं ठाण्यासाठी दुर्दैव आहे. मागची अनेक वर्ष आम्ही तो कोपरी ब्रिजचा त्रास काढला, बरोबर आहे. आता घोडबंदरच्या ब्रिजचा त्रास करतात. तुम्ही नाशिकला जाल तर नाशिकला पण तेवढाच वेळ जायला लागतो. म्हणजे तुम्ही इथनं भिवंडीला पोहोचेपर्यंत लोक पुण्याला पोहोचतात. सो या सगळ्या घटना पाहता मला असं वाटतं की हे सगळं दुर्दैव आहे. मी सरकारला पण विनंती करेन आणि खात्याला पण, कारण तिथे आलो तर PWD मध्ये आमच्याकडे नाही, मीरा भाईंदरवाडीकडे गेलो की ते सांगतात ठाणे महानगरपालिका सांगते MSRD कडे, MSRD सांगते MMRD कडे. नक्की कळतच नाही आम्हाला की तो घोडबंदरचा रस्ता हा मला युरोप सारखा वाटतो. कारण वेगवेगळी माणसं वेगवेगळी गोष्ट सांगतात की हा त्याच्याकडे, तो त्याच्याकडे, अशी त्या घोडबंदरच्या रस्त्याची परिस्थिती आहे. तो जर या पुढच्या 2-4 दिवसात काही झालं नाही तर अधिकाऱ्यांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. आता देखील आपण जे आहे त्यांच्याशी चर्चा केली, त्या चर्चेत अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की उद्या तुम्ही आमच्यासोबत या, ह्याच्यातनं तोडगा निघेल या रस्त्याचा प्रश्न. बघा, आमचा प्रयत्न आहे की आणखी कोणाचा जीव जाऊ नये. तिथले जर खड्डे भरले गेले आणि बाकीच्या गोष्टी झाल्या तर एखाद्या करत्या कुटुंबातलं घरात कोणाचा जीव जाऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो काही 1 दिवसाचं काम नाहीये. तो जर आज काम चालू केलं तर 2 वर्षांनी कंप्लीट होईल. पण आज करा तर 2 वर्षांनी आम्हाला सहारा तर मिळेल. अशी कुठलीही तिथे मुवमेंट दिसत नाही की त्यात काय होणार आहे. आता वन खातं आढळतो, वन खातं कोणाकडे आहे? वन खात्याचे मिनिस्टर कोण आहे? गणेश नाईक साहेबांना बोला ना त्यांच्याशी. तेही त्या रस्त्याने प्रवास करतात, तेही पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही त्याच रस्त्याने जावं लागत असेल तर तुम्ही जर सगळ्यांनी मिळून समन्वय करून जर तो रस्ता मोठा करण्याचा प्रयत्न केला तर उद्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. ज्यांनी तुमच्यावर विश्वास देऊन मतदानापुरते आम्हाला आश्वासन देऊन 500 कोटीचा रस्ता येणार, 3000 कोटीचं हे होणार, 28,000 कोटीची गाडी येणार, बोट येणार, जहाज येणार, काही नाही आलं. सर, त्याला जोडून प्रश्न, 3000 कोटीचा निधी ओवळा माझीवाडा मतदारसंघासाठी देण्यात आला. 3000 कोटींचा निधी कळतच नाही मला कळत नाही. 3000 कोटी, 5000 कोटी, 10 फुल आकडे फेकतात, त्याच्या पुढे काय होत नाही. म्हणजे आजही मी 8-9 वर्षानंतर जर आमच्या राजकीय नेत्यांना जर जाग येणार नसेल ना, त्यांना आणि त्यांचं राजकारण लखला. नक्कीच. त्यामुळे आता घोडबंदर रस्त्याचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लागेल, शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.